पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। कोलवडीतील खरेदी केलेल्या जमिनीवरून मालकाला जिवे मारण्याचा प्रयत्न, लोणीकंद पोलिसात तक्रार दाखल। पुणे साष्टे कोलवडी परिसरात खरेदी केलेल्या जमिनीच्या वादातून थेट जमिनीच्या मालकाला जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून संबंधितांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्तीने काही दिवसांपूर्वी साष्टे कोलवडी परिसरातील जमीन व्यवहार पूर्ण केला होता। मात्र व्यवहारानंतर जमिनीच्या मालकी हक्कावरून आणि ताब्यावरून वाद निर्माण झाला। हा वाद वाढत जाऊन संबंधितांना धमक्या देण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार काही व्यक्तींनी संगनमत करून त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तसेच जमिनीचा ताबा सोडण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचाही आरोप करण्यात आलाय। या घटनेमुळे तक्रारदार आणि त्याच्या कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनेनंतर परिसरातील नागरिकांनीही चिंता व्यक्त केली असून जमिनीच्या व्यवहारांमध्ये वाढते वाद आणि गुंडागिरीमुळे सामान्य नागरिक त्रस्त असल्याचे सांगितले जात आहे। पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्राथमिक चौकशी सुरू केली आहे। संबंधित आरोपींविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे। दरम्यान या प्रकरणात नेमका वाद कशामुळे निर्माण झाला, व्यवहारातील कोणते मुद्दे कारणीभूत ठरले आणि हल्ल्याचा प्रयत्न नेमका कसा झाला याचा तपास लोणीकंद पोलीस करत आहेत। पुढील तपासानंतर आणखी काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे। पण चुलत भावाची घेतलेली खरेदी कर ह्याच जागेत त्यांनी एका उंदरेला विकली होती। उंदरेकडनं परत घेतलेलं हे खरेदी कर 2025 च। ची कप्रत त्यांची सरकारी मोजणी झालेली 2014 ची कप्रत ती तेव्हा मी ही काढली, तर आजही 2026 ला कप्रत त्यांचीच आहे। मी रोहित शिवाजी मोडक। आज कोलवडी साष्टे इथे विनाकारण माझी 3-4 दिवस झालं बदनामी चालली। त्या महिलेने गंभीर आरोप केलेत माझ्यावरती की मी त्यांना मारहाण केली। असं काही झालेलं नाहीये। सगळे माझ्याकडे व्हिडिओ आहेत, सगळे आमच्याकडे प्रूफ आहेत। त्यांनीच उलट माझ्यावरती जीवघेणा हल्ला केला आणि त्या महिलेचा आणि त्या लोकांचा हे दिसतोय इकडे हा प्लॉट आहे त्यांचा, किती गुंठे काय आहे आम्हाला माहिती नाही। मी त्यांच्या प्लॉट मध्ये सुद्धा गेलेलो नाहीये। जो खाली प्लॉट आहे हा माझे आश्लिष साळुंके यांचा हा प्लॉट आहे। त्यांची 2014 ची कप्रत आहे माझ्याकडे। सगळे त्यांच्या साईडनी आज 50 वर्षाचं माझं सर्च क्लिअर टायटल रिपोर्ट आहे। प्लस रेल्वे जाणार होती इकडं पुणे नाशिक एक्सप्रेसवे, तर त्याचं पण नोंद सगळे उपजिल्हाधिकाऱ्यां सकट सगळ्यांच्या सह्या सगळे प्रूफ आहेत। जर त्यांना काही प्रॉब्लेम असेल जागेचा तर त्यांनी कोर्टात जाऊन लिगली केस करून प्रोसेस करावी। विनाकारण माझी बदनामी करून हे आम्हाला मानसिक त्रास देणं योग्य नाहीये। ही मला नम्र विनंती आहे सगळ्या माझ्या पत्रकार बांधवांना, तुम्ही त्याची शहानिशा करा, पेपर चेक करा व त्यानंतर आमचे बदनामी करा। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी दौंड प्रतिनिधी नेताजी खराडे।